रंजलेल्या गांजलेल्यांची, पतिता दलितांची दुःख निवारणाची महात्मा ज्योतिराव फुलेंनी काळजी वाहिली. सुधारक बनून अखंड कार्य केले. समाजाचे पालनहार बनले. सावित्रीबाईंना म्हणजेच आपल्या पत्नीला शिक्षिका बनवले व महात्मा फुले महापुरुष झाले. त्यांचे बालपण आता आपण पाहूया. महाराष्ट्राच्या पुण्यभूमीमध्ये संत जन्माला, पुण्यपुरुष हा फुले महात्मा जगी अवतरला. महाराष्ट्राच्या पुण्यभूमीमध्ये संत जन्माला, पुण्यपुरुष हा फुले महात्मा जगी अवतरला. स्त्रियांसाठी शाळा काढून केले सत्कर्म, ज्योत कार्याची तेवत राहील झाले वंदनीय. स्त्रियांसाठी शाळा काढून केले सत्कर्म, ज्योत कार्याची तेवत राहील झाले वंदनीय. झाले वंदनीय, झाले वंदनीय. 20व्या शतकात महाराष्ट्राच्या पुण्यभूमीवर आधुनिक संत जन्माला आला. दीनदलितांची अवस्था पाहून त्याचे अंतःकरण कळवळले, द्रवले. असा हा महापुरुष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होय. ज्यांनी जगाच्या स्तुतीकडे किंवा निंदेकडे दुर्लक्ष करून अहोरात्र पीडितांची सेवा करण्यात आपल्या आयुष्याचे ध्येय ठरवून टाकले, तो महात्मा म्हणजेच महात्मा ज्योतिबा फुले. महाराष्ट्र भूमी ही पुण्यपुरुषांची भूमी आहे. याच पुण्यभूमीत महात्मा फुले अवतरले. तो दिवस होता 1827 सालचा. त्यांचे वडील गोविंदराव व आई चिमणाबाई अशा गुणी आदर्श मातापित्यांच्या पोटी त्यांचा जन्म झाला. ज्योती हे नाव सर्वांनाच पसंत पडल्यामुळे त्यांचे नाव ज्योती ठेवण्यात आले. चिमणाबाईच्या कडेवर बसलेल्या ज्योतीकडे पाहून कोणी म्हणत, गाल किती हो गुलगुलीत झाले बाळाचे. कोणी म्हणत, शरीर कसं गुटगुटीत आहे बाळाचं. कोणी काळ्याभोर केसांचं कौतुक करी. कोणाचीही दृष्ट लागावी असंच रूप होतं ज्योतीचं. पण दैवाला हे सुख पाहवलं नाही. ज्योतीची आई त्याला सोडून निघून गेली. त्याला सांभाळायला ठेवलेल्या दाईने आईच्या मायेने त्याचा सांभाळ केला. गोविंदरावांच्या मनात ज्योतीला खूप शिकवायचं होतं. कुठल्या शाळेत घालावं हा प्रश्न त्यांना सतावित होता. वयाच्या 7व्या वर्षी ज्योतीने श्री गणेशा गिरवण्यास सुरुवात केली. ज्योती उमेदीने धडे गिरवू लागला. त्याची प्रगती सगळ्यांच्या डोळ्यात भरू लागली. घरच्या माणसांप्रमाणे गुरुजनही त्याच्यावर प्रेम करू लागले. पण काही कारणाने ज्योतीची शाळा बंद झाली. वडिलांबरोबर तो शेतीचं काम करू लागला. त्याला मात्र ह्या कामापेक्षा पाटी पेन्सिलच प्रिय होती. हातात काटकी घेऊन तो मातीत जमिनीवर लिहू लागे. आतापर्यंत झालेल्या अभ्यासाची उजळणी करी. सर्वांना सांगे, मला खूप शिकायचं हो. त्याची आत्या सगुणाबाई त्याला पुराणातील गोष्टी सांगे. संध्याकाळी वडील घरी आल्यावर त्यातल्या शंका तो त्यांना विचारी. ते उत्तर देत व वेळ मिळाला की भीम, अर्जुन, मारुती व ऐतिहासिक गोष्टी सांगत. आपले वडील सचोटीने व्यवहार करणारे सज्जन प्रवृत्तीचे आहेत हे ज्योतीला कळत होतं. वडिलांच्या वर्तणुकीतून झालेले संस्कार आयुष्याची शिदोरी ठरले. माणुसकीची ज्योत हृदयात बाळगणारे त्यांचे 2 शेजारी त्यांना भेटले. एक मुसलमान व दुसरा ख्रिश्चन. ज्योतीबद्दलचे कौतुक त्यांच्या मनात होते. त्यांनी गोविंदरावांकडे शिफारस करून ज्योतीला पुन्हा इंग्रजी शाळेत घालण्यात आले. खंडित झालेले शिक्षण पुन्हा सुरू झालं. याच काळात त्यांनी शरीर साधनाही केली. सारी माणसं समान आहेत आणि एकाच देवाची लेकरं आहेत ही भावना त्यांच्या मनात दृढ झाली. सामाजिक समतेसाठी आवश्यक ती मनोभूमिका विद्यार्थी दशेतच त्यांच्या मनात निर्माण झाली. पुन्हा शाळेत जाऊ लागलेला ज्योती मोठा दिसे. गुरुजनांनी त्याचं मन जाणून त्याला इंग्रजी पहिलीत नेऊन मोठ्या वर्गात बसवले. त्याचा उत्साह वाढला. कष्ट करून शिकू लागला. नेटानं अभ्यास करू लागला. अभ्यासात वर्गातील मुलांच्या बरोबर आला. गुरुजी देखील त्याच्या प्रगतीने खुश झाले. सगळ्यांच्याच कौतुकाचा विषय ज्योती झाला. सर्व थरातील हुशार आणि महत्त्वाकांक्षी मुलांची त्यानं मैत्री केली. ज्योती अभ्यासाकडे विशेष आस्थेने लक्ष पुरवू लागला. थोर मनाचे गुरुजी त्याला लाभले होते. विवेकधन घे घे म्हणून त्यांनी त्याला दिले. ज्योतीच्या मनात
ध्येयवादाचे बीज रोवले. मानवाचे स्वातंत्र्य, हक्क व कर्तव्य यांचे दर्शन घडवले. ज्योतीने पोथ्या पुराणे वाचली, रामायण महाभारतासारखे मिळालेले ग्रंथ वाचून काढले, रामकृष्णाच्या कार्याचे प्रयोजन समजून घेतले, धर्माधर्माचा विचार पडताळून घेतला. पुराणातील धैर्य, शौर्य, त्याग, निष्ठा, भक्तीचे मेरुमणी ज्योतीला धीर देऊ लागले. वेदांचा, उपनिषदांचा, गीतेचा अर्थ जाणून घेतला. त्यातील उदार विचारसरणीने ज्योतीचे मन भारावून गेले. ज्ञानेश्वर, तुकाराम या संतांची वाणी त्याने मन लावून ऐकली. राजकीय पुढाऱ्यांबरोबर विचारविनिमय केला. त्यामुळे जुन्यातला कर्मठपणा समजला व नवविचारांचे दर्शन घडले. त्याला नवदृष्टी प्राप्त झाली. अखिल विश्वाला प्रेमाने मिठी घालण्यातच खरा धर्म आहे हे त्याने जाणलं. सर्व माणसं समान आहेत. गोर गरीब, श्रीमंत, उच्च नीच हे भाव जगन्मातेच्या मंदिरात मंजूर नाहीत हे त्याला समजलं. अशा प्रकारच्या उदात्त आणि परममंगल विचारांनी ज्योतीचे चित्त व्यापून टाकले. ज्योती या विचारांनी भारला गेला. ज्योतिबांचे शाळेचे दिवस हे सामान्य व्यक्तीपेक्षा वेगळे होते हे दिसून येते. बहुजन समाजाला विद्या नाही म्हणून त्यांची ही अवस्था आहे हे त्याने जाणले. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली. नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले. वित्ताविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. असे त्यांनी एका कवितेद्वारे व्यक्त केले आहे. हे अविद्येचे सावट दूर करण्यासाठी बंडखोरी केली. समाजाकडून अपमानाचे प्रसंग सहन करावे लागले. बहुजन समाजाचा उद्धार केला. आपली पत्नी सावित्रीला शिक्षित केली. विधवा व परित्यक्त स्त्रियांना आपल्या पायावर उभे राहण्याची संधी दिली. धर्माचा खरा अर्थ त्यांना सापडला. बालमित्रांनो, असे होते महात्मा ज्योतिराव फुले.